सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर जोडले गेलेत, भाजपचे नेते आणि सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार। मुनगंटीवारजी, आपण बघितलं असेल विरारमध्ये काय घडलं, या दृश्यांमध्ये विनोद तावडे सुद्धा दिसतात आणि ठाकूरांचा आरोप आहे क्षितिज ठाकूरांचा की ते पैसे वाटप करण्यासाठी आले होते। वाड्यामध्ये त्यांचं काय काम होतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। असं आहे, विनोद तावडेजी ज्या स्तरावरचे नेते आहे, अखिल भारतीय महामंत्री आहे, एक संस्कारित नेते आहेत आणि ज्यांना लक्ष्मण रेषा काय हे समजतं। उद्या जर मग एखाद्या भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला की माननीय शरद पवार साहेब पैसे वाटताय, तर मी तो धुडकावी निघावी, कारण मला माहिती आहे की शरद पवार साहेबांच्या स्तरावरचे नेते, उद्धव ठाकरे साहेबांच्या स्तरावरचे नेते हे असं कधीच करू शकणार नाही। विनोद तावडेजींच्या बद्दल जेव्हा ठाकूर कंपनी, तुम्हालाही माहित आहे भाई ठाकूर आणि त्यांचा जो काही इतिहास आहे, ठाकूर कंपनीच्या माध्यमातून निराधार आरोप तावडेजींवर केले जात आहे आणि याची सत्यता निवडणूक आयोगही तपासून बघेल। पण हंगामा करायचा आणि जेव्हा आता पराभव होण्याचे चिन्ह दिसत आहे, महाविकास आघाडी हे पराभूत होईल, माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी व अजितदादांच्या सहकार्याने लोकसभेमध्ये वातावरण जे होतं ते बदललं। आता हे वातावरण महायुतीचं सरकार येईल हे निश्चित झालं आहे। मग अशा प्रसंगात अशा पद्धतीने आरोप करण्याचं काम सुरू झालं आणि कारण नसताना मतदारांना सुद्धा अपमानित केलं जातं की मतदार विकाऊ आहे असं सांगणं आणि आपल्याच मतदारसंघातले मतदार विकाऊ आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणं, मला वाटतं की या मतदारसंघाच्या मतदारांनी हा जो अवमान भवियाच्या उमेदवारांनी केला आहे की हा आमच्या मतदारसंघाचा मतदार विकाऊ आहे, त्याचा हिशोब उद्या मतदानामध्ये केला पाहिजे, यांना पराभूत केलं पाहिजे। नेते अतिशय चरित्रवान, प्रामाणिक आणि मतदार हा मात्र विकाऊ आहे, हे सहन करण्याच्या बाहेर आहे आणि नेत्यांनी बंद केलं पाहिजे स्वतःला राजा हरिश्चंद्राचा अवतार समजायचं आणि मतदारांचा अवमान करायचं, सामान्य गरिबांचा अवमान करायचं, मुनगंटीवारजी अवमान करायचं। तुमचं म्हणणं मला हे पटलं की मतदार विकाऊ असल्याचं ह्याच्यातून दिसते, मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढा मोठा राडा जेव्हा त्याची व्हिज्युअल्स पोहोचलेली आहेत तेव्हा भाजपचे नेते या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आपली भूमिका का मांडत नाहीत असा सवाल केलेला आहे क्षितिज ठाकूर यांनी। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की कारवाई वगैरे तर होईलच, मात्र भूमिका तरी स्पष्ट का करण्यासाठी पुढे तावडे येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। मी तुमच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट मांडतोय। देशभक्ति से जो खून न खौले खून नहीं वह पानी है, मातृभूमी के काम न आए वो बेकार जवानी है, हा संदेश देणारा भारतीय जनता पक्ष किंवा त्याचा कार्यकर्ता याला अशा गोष्टी मान्य नाही। मतदारांना पैसे देणं हे कधीही आमच्या मनाला, आमच्या हृदयाला पटणारी गोष्ट नाही। याची चौकशी करावी आणि चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। तावडे सारखे नेते, हे खरं आहे की तावडे सारख्या नेत्यांवर असा आरोप करणं हे अतिशय हास्यास्पद आणि गंभीर बाब आहे। तावडे साहेब एक मोठे नेते आहे, सुसंस्कारित नेते आहे आणि त्यांच्याबद्दल ते अशा एखाद्या वार्ड अध्यक्षालाही शोभणार नाही असं काम करतील असं म्हणणं हे आपल्याला न पटणार आहे। पण तरीही मी तुमच्या माध्यमातून पत्रकार परिषद झाली नाही तरी भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की याची चौकशी होऊ द्या आणि चौकशी जर दोषी आढळलं तर बिलकुल सोडायचं नाही। ठीक, मुनगंटीवारजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।